प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या परमपूज्य संत गुलाबराव महाराज यांची पालखी गेल्या 35 वर्षापासून श्री क्षेत्र आळंदी येथे दरवर्षी जात असते। आळंदी जाण्यापूर्वी ती पालखी अमरावतीच्या श्री अंबादेवीच्या दर्शनाकरिता येत असते। त्या पालखीचे अंबादेवी संस्थानच्या वतीने आज पूजन करण्यात आले। आज रात्री पालखी विश्रांतीनंतर आळंदीकडे रवाना झाली। दिनांक 24 नोव्हेंबर रोजी पालखी पायदळवारीने आळंदीला पोहोचणार असल्याचे पालखीकरांनी विदर्भ न्यूजला सांगितले। ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज भक्तिधाम श्री क्षेत्र चांदूर बाजारवरून हा पालखी सोहळा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याकरता निघालेला आहे आणि हा पालखी सोहळा प्रवास आम्ही सर्वजण या ठिकाणी ट्रॅव्हलनी करतोय आणि महाराजांचा दरवर्षी पंढरपूरला आणि आळंदीला पालखी सोहळा जात असतो। विदर्भाच्या संत परंपरेमध्ये ज्ञानेश कन्या म्हणून ज्यांचं नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे असे संतश्री प्रज्ञाचक्षू संतश्री गुलाबराव महाराज यांचा हा पालखी सोहळा आहे आणि समाधी सोहळ्याकरता म्हणजे आपल्या आईच्या उत्सवाकरता ही ज्ञानेश्वराची कन्या विदर्भातून जात आहे। हा गेल्या 30 वर्षापासूनचा दंडक संस्थांच्या निमित्तानं चालत आहे आणि याची एक मोठी परंपरा संस्थान अद्ययावत करत आहे। संस्थांचे पदाधिकारी अध्यक्ष आदी सर्व हा पालखी सोहळा या ठिकाणी नेत असतात आणि या निमित्तानं सगळी भाविक मंडळी रस्त्याच्या मार्गाने चालत असताना त्या ठिकाणी औरंगाबाद, जालना, चिखली आणि त्यासोबतच पुणे आदी करून सर्वच्या सर्व क्षेत्रातून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी एकत्र होतात आणि कमीत कमी 1000 ते 15,000 लोकांच्या संगतीचा असणारा हा पालखी सोहळा माऊलीच्या आळंदी क्षेत्रामध्ये पोहोचतो। त्या ठिकाणी लाखो वारकऱ्यांच्या मध्यस्थीमध्ये ज्ञानेश कन्येचा एक सगळ्यात मोठा सोहळा त्या ठिकाणी पार पडत असतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।